श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मिसळपावची रेसिपी बनवली आहे. ॲक्च्युली गावावरून पाहुणे येणार होते, पण ते काही कारणास्तव कॅन्सल झालं त्यांचं यायचं. रात्रीच मी प्लॅन केला होता आज बनवायचं. 25-30 माणसांसाठी मिसळ बनवणार होते मी आज, पण ते काही कारणास्तव ते लोक आले नाही. ते तसेच लोक निघून गेले, त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल झाला माझा. मग घरगुती आम्ही आम्हाला 4 लोकांसाठी मिसळ बनवली मस्तपैकी. तर अशा प्रकारे ही मिसळची डिश अशी मी बनवली आहे. तर कसा वाटला हा माझा ही बघा डिश अशी बनवलेली आहे मिसळची. तर कसा वाटला हा मिसळपावचा मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. आदल्या दिवशीच यांनी मला सांगितलं होतं की गावावरून त्यांचे फ्रेंड्स येणार आहेत, गावावरून लोक येणार आहेत शिवनेरीकडे ज्योत घेऊन. मग ते लोक आपल्या घरी बोलवणार आहेत, त्यांना त्यांच्यासाठी काहीतरी बनव. मग ते म्हटले मटकी भिजत घाल, आपण मिसळपाव वगैरे बनवू त्यांच्यासाठी. मी आदल्या दिवशीच मटकी घरामध्ये होते, 1-1.5 किलो मटकी भिजत घातलेली मी. आणि मग सकाळी उठल्यावर सकाळी भिजत घातली आणि रात्रीनंतर मग पाणी काढून झाकून दिलं आणि सकाळी छान असे मोड आले होते त्याला. एक 9-10 वाजेपर्यंत बनवायचं होतं. मी सगळं लसूण वगैरे सगळं सोडून तयारी वगैरे करून घेतली होती. पण अचानक त्यांचा फोन आला सकाळी 7 वाजता की ते लोकांचा थोडा काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे ते पुढे तसेच जात आहेत, घरी यायला जमणार नाही. मिसळ बनवू नको, आपल्या घरगुती 4 लोकांपुरती मिसळ बनवा असं बोलले ते मला. त्यामुळे मी पुढच्या तयारीला लागले. आपल्या घरगुती 4 लोकांसाठी मिसळ बनवली आणि उरली एवढी मटकी उरली होती. मग तेवढी मटकीमधलं शेजाऱ्यांना वगैरे 2-3 मटकी थोडीफार देऊन दिली. शिवच्या मम्मीला थोडी दिली, थोडीशी मटकी होती. शिवच्या मम्मीला थोडीशी मटकी दिली, मग आमचे नेबर्स आहेत त्यांना थोडीशी मटकी दिली. मग घरात असंच जिरे, लसूण, आले, कांदा, टोमॅटो, खोबरं थोडंसं अशी पेस्ट करून घेतली आणि खडे मसाले टाकले तेलामध्ये थोडेसे, कारण 4 लोकांसाठीच मिसळ बनवायची होती. मग खडे मसाले टाकून मसाला चांगला भाजून घेतला आणि बाजूला मग मटकी कुकरमध्ये शिजवून घेतली होती. हळद मीठ टाकून 1 शिट्टी मारून घेतली होती आणि मग मटकी त्याच्यामध्ये टाकून दिली आणि गरम पाणी बॉईल करायला ठेवलं होतं बाजूला आणि मग गरम पाणी टाकून दिलं. 1 शिट्टी काढल्यानंतर मग नॉर्मली फक्त थोडा वेळ शिजू दिला. छान अशी तर्रीदार मिसळ तयार झालेली. कायम मिसळमध्ये गरम पाणी ॲड करायचं, थंड पाणी कधीच घालायचं नाही, कट येत नाही त्याला. आणि मटकी सेपरेट शिजवून घ्यायची. मटकी सेपरेट शिजवून घेतली की त्याची टेस्ट वेगळी लागते. हळद मीठ टाकून कुकरमध्ये 1 शिट्टी मारून घ्यायची, खूप टेस्ट लागते. आणि तेच जे पाणी आहे पाव यायला लागेल त्याच्यामध्ये ॲड करायचं. कशी तरी आली बघा, अशी मस्तपैकी तरी आली मिसळला. यांना खूप आवडते मिसळ. मग ते सेकंड शिफ्ट करून रात्री 11 वाजता घरी येणार होते आणि पण घरी आल्यावर नंतर ते तिकडे चाखंडला गेले, मुलांकडे गेले तिकडे. आणि येताना मग ते 11 मुलांना घेऊन घरी येणार होते दुसऱ्या दिवशी, पण त्यांचं कॅन्सल झाल्यामुळे ते पण पुढे गेले त्यांच्यासोबत. आणि घरी येणार होते पण पुढे आमच्या दादांची तब्येत ठीक नाही आहे म्हणून गावावरून फोन आल्यामुळे नेक्स्ट डे संडे असल्यामुळे ते पण तसेच गावाला गेले पुढे. त्यामुळे मिसळ मग मी बनवली होती ऑलरेडी. मग सई आणि मी आम्ही दोघीच होतो मिसळ खायला. खूप मिसळ उरली. सई अशी चारत होती स्वराजला. पहिला त्या दोघांनी चपाती आणि हे मिसळ खाऊन घेतली, मिसळची आमटी मटकी वगैरे स्वराजने खाऊन घेतली, चपाती मटकी. कारण हे येते स्वरूचे पप्पा त्यांना फरसाणा पाव वगैरे घेऊन येतो म्हटले मी 11 वाजेपर्यंत. पण दादांची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे ते तसेच पुढे गेले गावाला निघून. त्यामुळं मग मी मुलांना घेऊन मीच गेले बाहेर राजधानी स्वीट्समध्ये गेले. कॉर्नरमध्ये पाव, फरसाणा वगैरे, लिंबू वगैरे, कोथिंबीर या 4-5 गोष्टी घेऊन आले. घरी घेऊन आलो आणि मग नंतर डिश करून सईला वगैरे दिली खायला पहिल्यांदा. ती जेवली होती, ते दोघे पण जेवले होते, पण तिला पाव खायचे होते, मिसळ पाव खायचं होतं, मग तिला दिलं पहिल्यांदा. आणि खूप मिसळली कारण दोघे आम्ही एवढं खाऊ शकणार होतं. हे असतं तर ह्यांनी खाल्ली असती. आणि यांच्या टिफिनसाठी पण चपाती भाकरी वगैरे सगळं बनवून ठेवलं होतं ऑलरेडी. खूप चपात्या वगैरे बनवल्या होत्या. टिफिन आल्यावर ते टिफिनला सेकंडला घेऊन जातात. गॅसच्या याच्यामुळे टिफिन बंद आहे कंपनीमध्ये, त्यामुळे घेऊन जातात. त्यामुळे जेवण खूप उरलं होतं. मग पाव काही 2 लाद्या आणल्या 6-6च्या. मग त्याचं आम्ही थोड्याफार खाल्ल्या. दोघींनी 3-3 पाव खाल्ले. स्वराजने 1-2 पाव असेच कोरडे खाल्ले. काय खाते सई? मिसळ पाव खाते. खाऊन बघ कसं झालं. तिला पण खूप आवडली मिसळ. खूप छान आहे असं बोलली. थँक्यू. खा पोटभर. सईचं खाऊन झाल्यानंतर मग मी मिसळ खायला घेतली. आमच्यामध्ये असे राऊंड बाउल्स आहेत, त्याच्यामध्येच आम्ही मिसळचा रस्सा घेतो. आणि असे एकदम सर्व करून घेतल्याशिवाय त्याची टेस्ट लागत नाही. मस्तपैकी त्याच्यामध्ये मग फरसाणा वगैरे घातला की मग त्याची टेस्ट वेगळीच येते. कोथिंबीर वगैरे ॲड केली. परत एक गरम करून घेतली मिसळ मला. आणि मग नंतर मी थोडीफार मिसळ खाऊन घेतली.
सईने माझा व्हिडिओ बनवला होता, मला विचारत होती कशी झाली आहे मिसळ वगैरे. मग हे गावी तसेच गेले, दादांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये शिफ्ट करायचं होतं आणि मग ते येणार होते, डायरेक्टली मंडेलाच येणार होते. मग नंतर मिसळ मी मनीषा ताईंना थोडीफार उरलेली मिसळ देऊन दिली आणि थोडी आणि उरली होती ती संध्याकाळी सईने आणि मी खाऊन घेतली या चपातीसोबत. मग मिसळपाव वगैरे खाऊन घेतला. मग थोडा वेळ मुलं झोपलेच, बराचसंही थोडा वेळ झोपले. दुपारी नंतर उठल्यानंतर मग पाव थोडे उरले होते आणि चपाती पण होते. म्हटलं चपाती संध्याकाळी खाता येईल. मग पाव मस्त चहा वेलची आलं टाकून केला. मुलांना चहा मोस्टली देत नाही, दूध वगैरेच देते, पण आज म्हटलं पाव आहेत तर मग कधीतरी खावं. घेतले स्नॅक्स केला आणि मग नंतर संध्याकाळी खाली पार्किंगमध्ये फिरायला गेलो. कसा वाटला हा मिसळ पावची गंमत झालेला मिनी व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.